नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाडीबीटीच्या वेबसाईटवर आपले ॲप्लिकेशन स्टेटस किंवा आपल्याला डीबीटी कितीपर्यंत भेटणार आहे आणि ती कधी भेटणार आहे किंवा आपल्या ॲप्लिकेशनचा जो स्टेटस असतो तो कुठल्या स्टेजपर्यंत पोहोचलेला आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हे ब्राउझर ओपन करायचं आहे. ब्राउझर ओपन केल्यावर आपल्याला या ठिकाणी सर्च बार दिसेल. त्या सर्च बारमध्ये आपल्याला सिंपली या ठिकाणी महाडीबीटी असे टाईप करायचे आहे. जसे आपण महाडीबीटी टाईप करू, आपल्याला सर्च या बटनावर क्लिक करून सर्च करायचे आहे. आपल्याला पहिल्यांदा जी वेबसाईट भेटेल, फर्स्ट वेबसाईट, तर त्या वेबसाईटवरती आपल्याला सिंपली क्लिक करायचे आहे. तर आपण या ठिकाणी पहिल्या वेबसाईटला क्लिक करू, जी महाडीबीटीची ऑफिशियल वेबसाईट आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस पाहायला भेटणार आहे. तर महाडीबीटीची जी वेबसाईट आहे या ठिकाणी आपण रिडायरेक्ट होणार आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी नोटीस दिलेली आहे 24/25 साठी जे ॲप्लिकेशन आहे त्याची लास्ट डेट दिलेली आहे आणि रिन्यूसाठी जी आहे ती लास्ट डेट या ठिकाणी दिलेली आहे. तर रिअप्लायसाठी पण फॉर्म सुरू झालेले आहे. तर ते पण आपण ॲप्लिकेशन रिअप्लाय किंवा न्यू अप्लाय केले नसेल ॲप्लिकेशन तर ते आपण करू शकतो. आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपले ॲप्लिकेशन युजरनेम आणि ID पासवर्ड एंटर करून चेक करायचे आहे. तर या ठिकाणी सिंपली आपल्याला युजरनेम, पासवर्ड आणि कॅप्चा फिलअप करायचा आहे. जसे आपण कॅप्चा फिलअप करू, या ठिकाणी आपल्याला लॉगिन हे एक ऑप्शन दिलेले आहे. या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला लॉगिन व्हायचे आहे. जसे आपण लॉगिन होऊ, आपल्याला अशा प्रकारचा नवीन इंटरफेस बघायला भेटणार आहे आपल्याला. तर आपल्याला माय अप्लाय स्कीम या ऑप्शनवरती सिंपली क्लिक करायचं आहे. आपण आपले जे ॲप्लिकेशन अप्लाय केलेले आहे त्याचे स्टेटस बघण्यासाठी. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो अंडर स्क्रुटिनी ॲप्लिकेशन दिलेलं आहे, अप्रूव्ह ॲप्लिकेशन दिलेलं आहे, रिजेक्ट ॲप्लिकेशन दिलेलं आहे आणि फंड ट्रान्सफर म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे. तर आपण जर आपला फॉर्म ॲप्लिकेशन आता अप्लाय केलेला असेल तर आपल्याला अंडर स्क्रुटिनीमध्ये दिसणार. त्यानंतर आपल्याला जे डेस्क 1, डेस्क 2 ऑफिसर असतात त्यांच्याकडे जर आपला फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह झाला असेल तर या ठिकाणी आपल्याला अप्रूव्ह ॲप्लिकेशन याच्यामध्ये आपल्याला आपला ॲप्लिकेशन दिसणार आहे. तर या ठिकाणी नो अप्रूव्ह ॲप्लिकेशन या ठिकाणी मला दिसत आहे. तर मी सध्या माझा जो ॲप्लिकेशन आहे तो मी अप्लाय केलेला नाही, म्हणून मला या ठिकाणी नो अप्रूव्ह ॲप्लिकेशन दिसतोय. आणि जर तुमचा फॉर्म काही कारणास्तव रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो या ठिकाणी रिजेक्ट ॲप्लिकेशन याच्यामध्ये दिसणार आहे. आणि तुम्हाला जर फंड ट्रान्सफर झाला असेल तर तुम्हाला लास्ट ऑप्शन दिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमची जी डिटेल आहे ॲप्लिकेशन ID आणि फंड ट्रान्सफर झालेला आहे त्याची जी हिस्ट्री असते ती या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. तर या ठिकाणी नो डाटा फाउंड दिसत आहे. तर मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी माझा जो ओल्ड ॲप्लिकेशन आहे त्याची हिस्ट्री दाखवतो मी कशा पद्धतीने चेक करायचं आहे. तर या ठिकाणी आपण सिलेक्ट अकॅडमिक इयर या ठिकाणी सर्च करायचे आहे. 2022-23 करतोय मी. तर या ठिकाणी मला माझा जो ॲप्लिकेशन आहे तो अंडर स्क्रुटिनीमध्ये दिसणार नाही, कारण मला माझे जे ॲप्लिकेशन आहे ते कंप्लीट झालेले आहे. तर मला या ठिकाणी अप्रूव्ह ॲप्लिकेशन आहे याच्यामध्ये दिसणार मला. तर मला या ठिकाणी ॲप्लिकेशन ID दिसतोय पहिल्यांदा. त्यानंतर मी कुठल्या डिपार्टमेंटमधून माझी जी ॲप्लिकेशन आहे स्कॉलरशिपचे ते मी अप्लाय केलेले आहे. ते मी ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये अप्लाय केलेलं आहे आणि पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी मी या ठिकाणी स्कीममधून एलिजिबल होतो. तर या ठिकाणी माझ्या ॲप्लिकेशनचे स्टेटस जे आहे ते फंड ट्रान्सफर फॉर ऑल इन्स्टॉलमेंट अशा प्रकारे या ठिकाणी मला माझं स्टेटस दिसत आहे. तर या ठिकाणी मला जी आहे ती पूर्ण स्कॉलरशिप जी आहे ती या ठिकाणी ट्रान्सफर केली गेलेली आहे, म्हणून मला या ठिकाणी फंड ट्रान्सफर फॉर ऑल इन्स्टॉलमेंट अशा प्रकारचा मला इंटरफेस या ठिकाणी दिसायला लागलेला आहे. तर या ठिकाणी व्ह्यू फॉर्म या ऑप्शनवरती सिम्पली क्लिक करून आपण आपला जो ॲप्लिकेशन असतो आपण ऑनलाईन अप्लाय करताना जी डिटेल जी आहे ती आपण फिलअप केलेली होती त्याचा फॉर्म आपण या ठिकाणी पाहू शकतो. आणि बेनिफिट डिटेलमध्ये आपल्याला किती स्कॉलरशिप भेटणार आहे याची या ठिकाणी आपण डिटेल जी आहे ती स्ट्रक्चर आपण बघू शकतो. तर या ठिकाणी पाहू शकतो आपण आपल्याला फायनल अमाऊंट जी आहे ती 6,415 या ठिकाणी 2 सायकलमध्ये डिस्ट्रीब्यूट करून आपल्याला या ठिकाणी
भेटणार आहे. तर तुमचा कोर्स आहे, तुमच्या कोर्सच्या पद्धतीने तुम्हाला किती या ठिकाणी स्कॉलरशिप भेटते, जो कोर्स आहे त्याच्यावर डिपेंड आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपण चेक करू शकतो आपली DBT आपल्याला किती येणार आहे ते. आणि जी DBT असते ती फर्स्ट इन्स्टॉलमेंट जी असते ती पहिली आणि दुसरी अशा 2 पद्धतीमध्ये आपल्याला जी आपली स्कॉलरशिप असते ती आपल्याला या ठिकाणी ट्रान्सफर केली जात असते. तर अशा पद्धतीने आपण आपली स्कॉलरशिपचा जो ॲप्लिकेशन असतो तो स्टेटस चेक करू शकतो या ठिकाणी. तर आय होप मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ समजला असेल आणि व्हिडिओ समजला असेल तर नक्की लाईक करा. थँक यू.